प्रकाश भाऊ खंडागळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटात घर वापसी। मी संसदेमधून आणि त्यावेळेला जो बिलाचा ड्राफ्ट आहे हा ड्राफ्ट समाजवादी पक्षाच्या लालू प्रसाद यादवांच्या पक्षाच्या खासदारांनी तो ड्राफ्ट काढला होता। त्यांचं म्हणणं असं होतं की ओबीसी नाही द्या, ओबीसीना द्या तर ओबीसीना जोपर्यंत आरक्षण पॉलिटिकल देण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांच्या महिलांना आरक्षण मिळणं अशक्य आहे। तर त्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या महिलांनाच आरक्षण महिला म्हणजे SC/STलाच पॉलिटिकल आरक्षण देण्याचा निर्णय आहे लोकसभा निवडणुकीचा। तर हे जे बिल आहे हे बिल 20 मुंबई प्रदेश माननीय शेखर साजिदचे आणि त्यांची टीम, त्याच्यानंतर युसुफ महबूब शेख जिल्हा अध्यक्ष युसुफ महबूब शेख, युसुफ महबूब शेख यांनी ऐसा होएगा उनको जाने दे। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे शफीक भाई जिल्हा अध्यक्ष शफीक भाई आ गया, कार्यकर्ता वंचित बहुजन आगे आघाडी, आगे अरे तेरा हाथ एकदम आगे आ रहा है। त्यानंतर क्या प्रताप सरनाईक कौन मुंबई में रहने वाले मराठी ऐसा लगता है मैं लाइसेंस रद्द करके तक निर्णय नहीं होना चाहिए। मराठी सीखना चाहिए बात नहीं है, लेकिन वो गरीब लोग यहाँ पेट भरने के लिए आए हैं। मुंबई ने ऐसे लोगों को अपनाया है। अनेक सालों से मराठी लोगों ने दूसरे धर्म जाति और भाषा के लोगों को मतलब बहुत बड़ा सपोर्ट नहीं किया है। इसलिए मुझे लगता है मैं एकदम ऐसा निर्णय लेना ये ठीक नहीं होगा। मुंबई एक आर्थिक राजधानी है, देश भर के लोग आते हैं, उनका पेट भरता है और इसकी मुंबई की इमेज इतना मेरा ठीक है। मराठी होना ही चाहिए, लेकिन एकदम रद्द करने का निर्णय होना ठीक नहीं है। मराठी हर भाषा वालों ने सीखनी चाहिए, उसके लिए उनको ट्रेनिंग देना चाहिए और मुझे लगता है ऐसा भी मराठी उन्होंने सीखने लेकिन ऐसे रद्द करना ठीक नहीं। सर एक और सवाल जानना चाहिए, तमिलनाडु पश्चिम बंगाल में आज चुनाव है, क्या इस बार सत्ता परिवर्तन होगा? पश्चिम बंगाल में ममता बनर्जी की सरकार आती है, बीजेपी की सरकार आई है, तमिलनाडु इन भी राज्यों में सत्ता परिवर्तन होगा क्योंकि काय सांगाल, आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये आठवले साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला तुमचा, काय सांगाल आणि पुढे तुमचं पार्टीमध्ये कसं काम करणार होतं त्याबद्दल काय बोलता? सगळ्यात पहिला सगळ्याला मानाचा एक जय भीम। मी एवढीच सांगण्यात इच्छित आहे की आता ज्या पक्षामध्ये मी काम करणार आहे ते खूप चांगलं करणार आहे आणि ज्याच्या आधी पण आम्ही पक्षामध्ये होतो तिथं पण आम्ही खूप छान काम करत होतो, पण तिथं आम्हाला थोडासा सन्मान भेटला नाही। आम्ही साहेबांकडे काम करून नक्कीच सन्मान वाढवण्याचा आणि लोकांना दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि दोन शब्द बोलते, असं बोललं होतं आम्हाला की साथ द्या आम्हाला सत्ता देऊ तुम्हाला, साथ द्या आम्हाला सत्ता देऊ तुम्हाला। सत्ता काय दिली नाही आम्हाला, पण पक्षातून बाहेर निघावं लागलं आम्हाला। एक नंबर। सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराज, जय संविधान। आज माननीय केंद्रीय मंत्री, सामाजिक केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईचे डॅशिंग नेते, युवा नेते प्रकाश भाऊ खंडागळे साहेब यांचा आज प्रवेश झालेला आहे। यांच्यासोबत जे अनेक कार्यकर्ते, दिग्गज, महिला पदाधिकारी असतील, कामगार क्षेत्रातले, फिल्म इंडस्ट्रीतले, कंपनी वगैरे, डेअरी असतील, ह्या सर्व प्रकरणातले जे कार्यकर्ते असतील यांचा जाहीर प्रवेश झालेला आहे। आणि साहेबांना बघून, साहेबांची जे कामशैली बघून